तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। केंद्र सरकारकडून नव्या 10,29,957 घरांना पीएम आवास अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहानांनी फडणवीसांना मान्यतेचं पत्र सोपवलंय। सध्या महाराष्ट्रात 44,70,829 घरं पीएम आवास अंतर्गत घरांना मान्यता आहे। मला काही राजकारण आणायचं नाही, पण 2019 मध्ये सरकार गेल्यानंतर काही काळ हे काम बंद होतं, पुन्हा आपण ते सुरू केलं आणि ही पहिल्या टप्प्याची घरं आपण पूर्ण करत असतानाच पुन्हा मोदीजींचं तिसऱ्यांदा सरकार आलं आणि शिवराज सिंग चौहानांसारखे एक या देशातल्या गरिबांचे लाडके नेते हे ग्रामविकास विभागाचे मंत्री झाले आणि शिवराजजींनी पहिलाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेतला।